तुफान पावसात सगळीकडे पाणीच पाणी। शाळेबाहेर पालकांची धावपळ, पण त्या क्षणी दिसलं एक दृश्य जे पाहून अख्खं इंटरनेट थांबून गेलं। एका बापानं जणू पावसालाच हरवलंय। मुलीच्या प्रेमापुढे सगळं लहान वाटलं। हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल। घटना सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुसळधार पावसात रस्ते जलमय झालेले असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय, जो कोणीही पाहिल तर थेटच त्याच्या काळजालाच भिडेल। या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या लाडक्या मुलीला शाळेतून घ्यायला येतात। सायकलवरून येताना त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्ट दिसत असतात। भर पावसात मुलगी ओली होऊ नये म्हणून ते तिच्या अंगावरती टॉवेल पांघरतात आणि मग तिला सायकलवर बसून घरच्या दिशेने जातात। हा क्षण इतका भावुक करणारा आहे की ते पाहताना कुणाच्याही डोळ्यात न कळत पाणी येईल। बाबाचं प्रेम, त्याची काळजी आणि मुलीसाठी असलेली जबाबदारी हे सर्व काही त्या सेकंदाच्या दृश्यातून स्पष्ट जाणवतं। या व्हिडिओतून दिसून येतं की पावसामुळे संपूर्ण रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे। अशा परिस्थितीतही एक बाबा शाळेसमोर सायकलवर पोहोचतो, नंतर आपल्या मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळतो आणि तिला काळजीपूर्वक सायकलवरती बसून निघतो। त्यामध्ये केवळ त्याची घाई नव्हती, तर त्यामागे होती मुलीबाबतची काळजी, त्या काळजीपोटी वाटणारी भीती आणि तिच्यावरचं निस्सीम प्रेम। व्हिडिओमध्ये आणखी एक दृश्य दिसतं। एक आई आपल्या छोट्या मुलाला पावसात भिजू नये म्हणून त्याला थेट पाठीवरती घेते आणि चालत जाते। हे दृश्य सुद्धा तितकंच हृदयस्पर्शी आहे। हा संपूर्ण प्रसंग एका शाळेसमोर राहणाऱ्या व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये टिपलेला असून तो सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। पोस्ट सोबत त्यानं स्वतःच्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत। आई वडिलांचं हे प्रेम पाहून मी थक्कच झालो, डोळे पाणावले। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। कुणी लिहिलंय हेच खरे हिरो आहेत, तर कुणी म्हटलंय आई वडील आपली स्वतःची चिंता न करता मुलांची काळजी घेतात, हेच त्यांचं मोठेपण आहे। या व्हिडिओनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की जगात सर्वात निस्वार्थ प्रेम कुणाचं असेल तर ते आई वडिलांचंच असतं।